आपल्या सर्वांच्याच किचनमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे गॅस. आणि जर गॅसची शेगडीच व्यवस्थित चालत नसेल तर आपली सर्व कामे गडबडतात आणि आपला वेळही वाया जातो. त्याचबरोबर गॅस देखील वाया जातो. बहुतेक वेळा गॅसची फ्लेम बारीक केली तर बहुतेक वेळा ती बंद होते आणि नंतर गॅस फुल जरी केला तरी गॅसची फ्लेम ही छोटीशीच असते. आणि कधीकधी गॅसची फ्लेम एवढी छोटीशी असते की ती चालू आहे की नाही हे दिसतच नाही. आपण फुल केला आहे तरी तो व्यवस्थित चालत नाही, अगदी दिसत नाही. कधीकधी तो फुल असून सुद्धा चालत नाही. आणि अशा गॅसच्या शेगडीवरती स्वयंपाक करणे किती अवघड आहे हे तुम्हालाही माहीतच आहे. मग आपण याला ठीक करण्यासाठी गॅस रिपेअर करणारा माणूस बोलवतो आणि तो सहज 200-300 रुपये तरी घेतोच आणि शिवाय त्याच्या वेळेनुसार ठीक करून घ्यावा लागतो. आणि या शेगडीला बाहेर ठीक करायला न्यायचे म्हटले की आपला वेळही जातो. मग अशा वेळेस आपण ही शेगडी अगदी घरच्या घरी काटे पिन म्हणजे सेफ्टी पिन वापरून याला ठीक करू शकतो. खूप सोपी पद्धत आहे, कोणीही सहज करू शकेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जरी आवडला तर एक लाईक नक्की करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच उपयुक्त व्हिडिओंसाठी. नमस्कार गृहिणी फॅशन लाईफ चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम फुल सोडली आहे तरी गॅस केवढूसा चालत आहे ते. आणि या शेगडीवरती आपल्याला काम करायचे आहे. आणि कमी फ्लेम चालणाऱ्या किंवा चालतच नाही अशा फ्लेम चालणाऱ्या किंवा कमी जास्त होणाऱ्या किंवा गॅस कमी केला की जाणाऱ्या अशा गोष्टींवरती काय उपाय करायचा आहे हे आपण आज पाहणार आहोत. पहा, इथं पाहू शकता गॅस फुल केलेला आहे तरी आपली गॅसची फ्लेम कशी चालत आहे, कमी चालत आहे. तर अशा ह्याच्यावरती देखील आपण पाहणार आहोत काय करायचं आहे ते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण इथं पाहू शकतो ही शेगडी कशा पद्धतीने चालत आहे आणि ही शेगडी कशा पद्धतीने चालत आहे ते आपण पाहून घेऊ शकता. गॅसची फ्लेम फुल आहे तरी सुद्धा ती गॅसची शेगडी कशा पद्धतीने चालत आहे ती पहा. आणि याची कशी आहे फुल त्या चालत आहे ती पहा. या दोन्हीमध्ये डिफरन्स तुम्हाला पाहायचा आहे. एक कमी चालत आहे आणि एक जास्त चालत आहे. तर दोन्हीचे पण फ्लेम बघा. आता सुरुवातीला गॅस बंद करा आणि रेग्युलेटर आठवणीने काढून घ्या. आणि आता आपल्याला शेगडी पूर्ण रिकामी करायची आहे. त्याचा बर्नरसुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे, कारण आपल्याला ही शेगडी उलटी करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. गॅसची शेगडीच्या दोन्ही साईडचं आपल्याला सामान काढून घ्यायचं आहे, ह्या बर्नरचं आणि ह्या बर्नरचं. कारण आपल्याला गॅस पूर्णपणे पलटी करायचा आहे. त्याच्यामुळे जसं असं नाही आहे की आपल्याला एकच शेगडीचं काढून घ्यायचं आहे, आपल्याला दोन्हीचं काढावं लागेल, ही गोष्ट लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपण दोन्हीचं सर्व सामान आपण काढून घेतलेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, गॅसची शेगडी आपण उलटी करून घ्यायची आहे. तुम्ही गॅसची शेगडी काढून मोकळ्या जागी घेऊन जाऊ शकता, म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसेलही आणि अडचणही आपल्याला काम करताना येणार नाही. आता आपल्याला लागणार आहे घरातील एखादी सेफ्टी पिन. अशा प्रकारची पिन आपण घेऊ शकता. एकच सेफ्टी पिन आणि आपलं काम होणार आहे. जर सेफ्टी पिन सध्या तुमच्याकडे नसेल तर काय करायचं हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सांगणार आहे. तर पहा, आपण अशा पद्धतीने सेफ्टी पिन जर तुमच्याकडे नसेल तर अशा पद्धतीने बारीक टोकदार काही जरी असेल तरी तुम्ही घेऊ शकता. जी बारीक टोकदार असेल किंवा त्याच्यानंतर जर तुमच्याकडे या पण गोष्टी नसतील तर अशा प्रकारची तुम्ही एक मोठी सुई बारीक टोकदार घेऊ शकता. आपल्याला फक्त यापैकी एकच वस्तू लागणार आहे जी बारीक टोकदार आहे. किंवा याही गोष्टी तुमच्याकडे जर नसेल तर एखादी बारीक तार जरी असली तुमच्याकडे तर फारच छान, कारण ही तार खूप मोठी असते. त्यामुळे खूप आतपर्यंत आपण त्याला टाकू शकतो आणि साफ करू शकतो. पण तार नसेल तर यापैकी 3 पैकी एक कुठली वस्तू असली तरी चालेल. चला तर मग याचा वापर आपण कसा करायचा हे पाहू. येथे आपल्याला गॅस शेगडी पूर्ण उलटी करून घ्यायची आहे. गॅस शेगडी उलटी करताना पूर्ण रेग्युलेटरसुद्धा आपल्याला बंद करून काढून घ्यायचं आहे, याची मात्र काळजी घ्या. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित काम देखील करता येईल आणि त्या जी गॅस येतो त्या पाईपीतून ती पाईपसुद्धा पिरगळणार नाही, याची मात्र काळजी घ्यायची आहे. आपल्याला दक्षता घ्यायची आहे. आणि आता आपल्याला याचे नट पाहायचे आहेत. ह्या शेगडीचे पहा, हे नट आहेत ना, हे नट आपण पाहू शकतो. बऱ्याचदा कोणीही आपल्याला काहीही सांगते, हे नट बोल्ट काढा आणि असे काहीतरी करा असे सांगितले जाते, पण ते घातक ठरू शकते. पण यामध्ये आपण अजिबात असे काहीही करणार नाही. नट वगैरे सुद्धा काही खोलणार नाही. फक्त आपल्याला छोटंसं काम करायचं आहे आणि आपला गॅस दुरुस्त करायचा आहे. गॅस दुरुस्त केल्यानंतर तो अगदी पहिल्यासारखा चालणार आहे. तर ते छोटंसं काम काय आहे तर पहा,
ही पाईप आपली खूप महत्त्वाची आहे. आपला गॅस चालण्यासाठी आपल्याला ही पाईप महत्त्वाची असते. पाईपमधील हा उघडा भाग जो दिसत आहे, इथे आपल्याला काम करायचं आहे. सर्वांच्याच गॅसमध्ये अशा प्रकारचे नक्की होल असणार आणि त्यामध्ये आपल्याला इथे दिसत आहे छोटंसं छिद्र, जे आपल्याला शेगडीच्या बटनाच्या लाईनच्या अगदी समोर आहे. तर या छिद्रामध्येच आपल्याला जी सेफ्टी पिन आहे, तार आहे, जे काही तुमच्याकडे टोकदार आहे ते घालायचं आहे आणि त्यांनीच आपल्याला हे छिद्र साफ करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे तुमच्या शेगडीच्या ठिकाणी पुरेसा प्रकाश नसेल तर तुम्ही टॉर्च देखील तिथे लावून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला ते छोटंसं होल दिसेल. तर हे छिद्र छोटेसे जे बारीक आहे, जर आपल्याला यामध्ये काही अडकलं असेल, कचरा अडकला असेल, तर त्यामुळे सुद्धा गॅसची फ्लेम आपली स्लो चालते, कमी जास्त होते. त्यासाठी हे छिद्र साफ करून घ्या. तुमचा गॅस याच्यावरच चालत असतो. त्या ठिकाणी काय घाण कचरा असेल तर ह्या बारीक टोकदार वस्तूने अशा पद्धतीने तुम्ही काढून घ्यायची आहे व्यवस्थित पद्धतीने. आणि या बारीक सारीक गोष्टी जर गृहिणींनी लक्षात घेतल्या तर तुम्ही घरच्या घरी तुमच्या काही जे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही ते व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता. त्या छोट्याशा होलचा आपल्याला अंदाज घेत आपल्याला त्यामध्ये ती टोकदार वस्तू घालायची आहे आणि व्यवस्थित साफ करायचं आहे. पहा, इथं आपण साफ करून घेतलेलं आहे. ही आपली कमी चालते तर ही व्यवस्थित आपली चालत आहे. त्याच्यामुळे इथं आपल्याला काहीही करायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता इथलं आपलं काम झालेलं आहे. आणि अजून एक पर्याय आहे ते तुम्हाला सांगते. त्याच्या अगोदर आपण शेगडी जी आहे ती शेगडी आपल्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायची आहे. तो दुसरा पर्याय काय आहे ते सुद्धा व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका, त्याच्यामुळे तुमचे प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह होणार आहेत. तर शेगडी आपल्याला अगोदर सरळ करून घ्यायची आहे. तर दुसरा पर्याय म्हणजे तुमचा गॅसचा बर्नर. जर गॅसच्या बर्नरची छिद्र जर बुजली असतील, त्याच्यामध्ये घाण अडकली असेल तरीसुद्धा गॅस व्यवस्थित चालत नाही. तो जर साफ नसेल तर तो पहिल्यांदा साफ करून घ्या. एवढं छोटंसं काम केल्यानंतर शेगडी परत लावायची आहे. आपल्याला व्यवस्थित पद्धतीने सर्व सामान त्याला लावून घ्यायचं आहे. रेग्युलेटर बर्नरसुद्धा लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहूया गॅसची फ्लेम कशी चालते. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ आपले पाहत जा, तरच तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल. आपण पाहू शकता गॅसची फ्लेम कशी आहे आणि रिझल्ट पण पाहू शकता. अगोदर फ्लेम कशी होती आणि आता कशी आहे. अगदी अगोदर स्लो होती आणि पलीकडचा गॅससुद्धा फुल पहिल्यापासूनच चालत होता आणि आता हा सुद्धा व्यवस्थित फुल चालत आहे. अशा पद्धतीने आपण घरच्या घरी दुरुस्ती करू शकतो. गोष्ट किती छोटीशी होती, पण यामुळेच खूप त्रास होतो आणि गॅसही वाया जातो आणि गॅस दुरुस्तीसाठी पैसे देखील वाया जातात. तुम्हाला जर का गॅसची कालच आपण तो व्हिडिओ टाकला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक नक्की देईल, नक्की जाऊन पहा. आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी नक्कीच घरी करू शकतो आणि त्या कराव्यात देखील. त्यामुळे आपला वेळ पैसा वाचतो आणि त्याचबरोबर आपली बचतसुद्धा होते आणि ऐनवेळी आपली गडबडसुद्धा होत नाही. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशा उपयोगी व्हिडिओंसाठी तसेच महिलांच्या गृहिणींच्या फायद्यासाठी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतात. तसे आपली गृहिणी सुंदर गृहिणी, सुशिक्षित गृहिणी, सुगरण गृहिणी. त्यामुळे अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ प्रत्येकांना शेअर करा, त्याच्यामुळे त्याचा फायदा सर्वांनाच होईल. आपापल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या गृहिणी फॅशन लॅब या चॅनेलला सर्वांनी सपोर्ट करा. आजचा व्हिडिओ सर्वांनी पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत, नवीन विषयासोबत.